नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल नवीन टिप्स घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या फ्रूट्ससाठी मिळणाऱ्या नेटसाठी आहे। अशा या नेटचा फेकून न देता कशा प्रकारे उपयोग करायचा ते बघूया। त्यासाठी येथे मी अशा प्रकारची काचेची बरणी घेतलेली आहे। याला आता आपण ही नेट लावून घेणार आहोत। बाहेरच्या बाजूने लावायची आहे। ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची काचेची भांडी प्रवासात कोठे घेऊन जायची असतात त्यावेळेस ती फुटतात आणि त्यामुळे अशा प्रकारची काचेची जी काही भांडी असतात ती फुटू नये त्यासाठी आपण या फ्रूटच्या नेटचा अशा प्रकारे वापर नक्कीच करू शकतो। या पद्धतीने या काचेच्या भरणीच्या बाहेरच्या बाजूने ही नेट लावून घेतलेली आहे। तुमच्याकडे नेट मोठी असेल तर खालच्या बाजूने ही लावू शकता। आता ही बरणी तुम्हाला मी या पद्धतीने अशी हलवूनही दाखवते। तुम्ही बघू शकता जरा ही कुठे इकडे तिकडे ती पडली तरी ती फुटणार नाही। त्यामुळे अशी ही नेटची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आपली आता पुढची टिप आहे ती म्हणजे साडी कशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायची त्यासाठी आहे। अशा प्रकारच्या या काटाच्या साड्या आपण दररोज तर नेसत नाही, त्यामुळे त्या आपल्याला कधीतरी नेसायच्या असतील त्यावेळेस त्या व्यवस्थित कशा राहतील त्यासाठी आपल्याला ही ट्रिक बघायची आहे। त्यासाठी आपल्याला एक हँगर घेऊन याच्यामध्ये आपल्याला ही साडीची घडी अशा पद्धतीने अडकवून द्यायची आहे। अडकवल्यानंतर आता आपल्याला ही साडी व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हँगर वरती ही साडी सेट करून झाल्यानंतर आता या साडीवरती धूळ पडू नये, ती साडी व्यवस्थित ऑर्गनाइज राहण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची ते बघूया। त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा एक टी शर्ट घेतलेला आहे। अशा प्रकारचे जुने झालेले टी शर्ट फेकून न देता त्याचा या पद्धतीने आपण वापर करू शकतो। येथे मी स्लीवलेस टी शर्ट घेतलेला आहे। तुम्ही बाह्य असलेला टी शर्ट सुद्धा घेऊ शकता। आता हा टी शर्ट आपण हँगरला अडकवून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला हा टी शर्ट खालच्या बाजूने हात घालून आतमध्ये गळ्याच्या बाजूने आपल्याला तो हँगर मध्ये अडकवून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण एखादा टी शर्ट किंवा शर्ट या हँगरला अडकवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा टी शर्ट सुद्धा या हँगरला अडकवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साडी असलेल्या हँगरला आपण हा टी शर्ट अडकवलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कुठली साडी आहे ते सुद्धा या गळ्याच्या बाजूने कळणार आहे। आता या टी शर्टच्या खालच्या बाजूचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने आतल्या बाजूला असा फोल्ड करून घ्यायचा आहे। फोल्ड करून झाल्यानंतर इथे तुम्ही पिन सुद्धा लावू शकता। हा हँगर आता तुम्हाला मी अडकूनही दाखवते। अशा प्रकारे ही साडी व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही या पद्धतीने टी शर्टच्या आतमध्ये घालून ती ऑर्गनाइज करून ठेवू शकता। तुम्हाला ही आयडिया आवडली तर नक्कीच ट्राय करा। आता मी तुम्हाला अशा प्रकारचे जुने झालेले सॉक्स फेकून न देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे। त्याचा काय उपयोग करायचा ते बघूया। त्यासाठी इथे मी अशा खडे असलेल्या बांगड्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारच्या खडे असलेल्या बांगड्यांचे जर खडे पडले तर ते व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळे ते आपण फेकूनही देतो। त्यासाठी आपल्याला या बांगड्या व्यवस्थित राहण्यासाठी या सॉक्सच्या आतमध्ये अशा पद्धतीने घालायच्या आहेत आणि हा एक्स्ट्राचा जो सॉक्स आहे तो आपण बांगड्याच्या आतमध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हा सॉक्स जास्त वाटत असेल तर खालच्या बाजूने कटही करू शकता। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे जुने झालेले सॉक्स असतील तर अशा खड्यांच्या बांगड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी अशा जुन्या झालेल्या सॉक्सचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। आता मी तुम्हाला लिव्हन सिरमच्या बॉटलसाठी जो अशा प्रकारचा एक छोटा बॉक्स येतो तो फेकून न देता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे। अशा या छोट्या बॉक्सचं काय करायचं ते आपल्याला समजत नाही, त्यामुळे ते आपण फेकून देतो। त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते बघूया। अगोदर हा बॉक्स वरच्या बाजूने या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। असा कट करून झाल्यानंतर याला आपल्याला आता क्राफ्ट पेपर लावायचा आहे। त्यासाठी ग्रीन कलरचा क्राफ्ट पेपर घेऊन आपण या बॉक्सच्या मधोमध अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा क्राफ्ट पेपर चिकटवल्यानंतर याला आपल्याला आता ग्लिटर टेप लावायचा आहे। त्यासाठी मी पिंक कलरचा ग्लिटर टेप घेतलेला आहे। तुम्हाला दुसरा कुठला कलरचा टेप लावायचा असेल तरी लावू शकता। आता या बॉक्सला आपल्याला आणखीन थोडं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी ऑरेंज कलरचा छोटा तुकडा घेतलेला आहे। आता आपण तो या पद्धतीने असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक फूल तयार करायचं आहे। अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर कैचीने आपण वरच्या बाजूने या पद्धतीने पानाच्या आकारामध्ये ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे फूल तुम्हाला मी ओपन करून दाखवते। या पद्धतीचं फूल आपण या पेपर पासून बनवलेलं आहे। आता हे तयार केलेलं फूल आपल्याला या बॉक्सला चिकटवायचं आहे। त्यासाठी इथे याच्यावरती थोडंसं फेविकॉल लावून घेऊया आणि या पद्धतीने हे फूल या बॉक्सवरती चिकटूया। आता या फुलाला आणखीन थोडं सुंदर बनवण्यासाठी मी स्केच पेनचा वापर करत आहे। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा छोटासा बॉक्स जो होता तो आपण डेकोरेट केलेला आहे। याचा उपयोग आता कसा करायचा ते बघूया। येथे मी याचा उपयोग पेन स्टँड सारखा करणार आहे। त्यासाठी येथे मी असे कलरचे पेन घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये ठेवलेले आहे। तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार त्याचा तुम्ही वापर करू शकता। आता इथे मी डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत। या डांबर गोळीचा वापर आपण कोठे आणि कसा करायचा ते बघायचं आहे। त्यासाठी इथे मी जिपलॉक पॅकेट घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं प्लास्टिकचं पॅकेट तुमच्याकडे नसेल तर दुसरं कुठलं छोटं प्लास्टिकचं पॅकेटचा वापर तुम्ही इथे करू शकता। आता आपल्याला याच्यातील एक डांबर गोळी या पॅकेटमध्ये घालून घ्यायची आहे। आता ही जी एक आपण डांबर गोळी या पॅकेटमध्ये घातलेली आहे त्याची आपल्याला आता पावडर करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे आपण आता एक छोटासा दगड घेऊन या पद्धतीने डांबर गोळीची पावडर तयार करून घेऊया।
डांबर गोळीची पावडर अशा प्रकारे करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला टॅल्कम पावडर घालायची आहे। या पद्धतीने याच्यामध्ये थोडीशी पावडर मी घालून घेत आहे। आता हे जे पॅकेट आहे ते आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आता याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत। त्या अगोदर आपल्याला या पॅकेटला वरच्या बाजूने होल करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी कर्कटकचा वापर करून या पद्धतीने याच्यावरती होल करून घेत आहे। पॅकेटच्या एकाच बाजूने आपल्याला होल करायचे आहे, दुसऱ्या बाजूने करायचे नाही। आता याचा उपयोग आपण टॉयलेट बाथरूम मध्ये जो काही खराब वास येत असतो तो घालवण्यासाठी करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल डांबर गोळी नुसती ठेवली तरी सुद्धा वास जाऊ शकतो, पण डांबर गोळीचा वास स्ट्रॉंग असल्यामुळे तो सगळ्यांना सहन होत नाही। त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडीशी पावडर टाकलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये डांबर गोळी बरोबर थोडा पावडरचा सुद्धा वास येणार आहे। त्यासाठी ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। पुढची टिप आहे ती म्हणजे काचेच्या बाउलसाठी आहे। अशा प्रकारच्या या काचेच्या बाउलवरती धूळ पडल्यानंतर हे बाउल खूप खराब होतात आणि हे काचेचे बाउल आपण असेच कपाटामध्ये ठेवल्यानंतर स्वयंपाकाचा जो तेलकटपणा आहे तो याच्यावरती पडला जातो आणि त्यामुळे ते खूप खराब होतात। अशा वेळेस हे खराब झालेले बाउल अगदी नव्यासारखे कशा पद्धतीने स्वच्छ करायचे ते बघायचं आहे। त्यासाठी कशाचा वापर आपल्याला करायचा आहे ते बघूया। येथे आता आपण एक छोटीशी डिश घ्यायची आहे। याच्यामध्ये आता आपण कोलगेट घ्यायचा आहे। अगदी थोडंसंच घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता। आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालूया। सोडा घालून झाला की आता याच्यामध्ये अंदाजे आपण 1 चमचा पाणी घालायचं आहे। 1 ते 2 चमचे पाणी घातलं तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी जुना टूथब्रश घेतलेला आहे, त्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने घरच्या घरी हे सोल्युशन तयार करून तुम्ही काचेची भांडी स्वच्छ करू शकता। आता हे आपण तयार करून घेतलेले सोल्युशन या बाउलला लावून घ्यायचं आहे। आतून आणि बाहेरून हाताने आपण हे बाउलला लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे सोल्युशन काचेच्या बाउलला किंवा काचेची कुठलीही भांडी असो त्यांना हे आपण लावून घ्यायचं आहे। आता हे लावून झाल्यानंतर हा बाउल आपण असाच 3 ते 4 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। 3 मिनिट झालेले आहेत। आता हा बाउल आपण घासून घ्यायचा आहे। येथे हा बाउल घासण्यासाठी फक्त आपण हाताचा वापर करणार आहोत। हातानेच या पद्धतीने आतून आणि बाहेरून हा बाउल घासून घेणार आहोत। येथे जराही आपल्याला कुठेही स्क्रबरची गरज पडणार नाही। बाउल घासून घेतलेला आहे। आता हा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। तुम्ही जर एकाच वेळेस जास्त काचेची भांडी घेतली असतील धुवायला त्यावेळेस तुम्ही बेसिंगच्या खालच्या बाजूला कापड ठेवू शकता, त्यामुळे एखादं भांडं खाली पडलं तरी ते फुटणार नाही। आता हा काचेचा बाउल धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे। खालच्या बाजूने आपण अशा पद्धतीने हात लावला तर तोही किती स्पष्ट दिसत आहे ते बघा। त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता ही माझ्याकडे नवीन शर्टाच्या कॉलरमध्ये मिळणारी अशी प्लॅस्टिकची एक पट्टी आहे, त्याला या पद्धतीने होल केलेले असतात। याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे। अगोदर आपण ही या पद्धतीने कट करून घेऊया। अशा प्रकारे ही येथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे। आता याचा उपयोग मी कानातले अडकवण्यासाठी करणार आहे। अशा प्रकारे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कानातले अडकवण्याची असतील तर तुम्ही या पद्धतीने याला अडकवून ठेवू शकता। अशी ही पट्टी तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता। या पट्टीला कानातले अडकवल्यानंतर तुम्ही ही पट्टी भिंतीवरती अडकूनही ठेवू शकता। अशा प्रकारे ती आपण अडकवून ठेवायची आहे। ही आयडिया सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा।